कवीने हे असं वागणं सुद्धा गरजेचं असतं. सध्या खरं बोलणं काळाची गरज आहे. मला लहानपणापासून खरं बोलायची जास्त सवय असल्यामुळं नेहमी मार खात आलेला आहे. खरं बोलला की लोक मारतात हल्ली. मी आधी गोराच होतो कांबळे. खरं बोलल्यावर मार खाऊन खाऊन तुडवून काळा पडत आता आज अध्यक्ष झाल्यावर अजून काळा पडत. खरं बोलले ना. मी कवी नंतर आहे, लेखक वक्ता नंतर. मी आधी कार्यकर्ता आहे गावातला. म्हणजे बाहेर किती जरी मान सन्मान मला असला, ऑस्ट्रेलियाला जातोय, इकडं अमेरिकेला जातोय, आता परत लंडनला जाऊन आलो, आता परत त्यांनी केम्ब्रिजला बोलवले जातोय, पण गावात कुत्री विचारत नाही. त्यांनी मला विचारावं असं अजिबात वाटत नाही. कारण 8 दिवसात जर मला कुणी एक काळ्या म्हणून नाही हाक मारली तर मला बी जिवंत असल्यावर नाही वाटत. आपण तर पाहिजे ना खांद्या वाटतं आपण बोलणार. गायच्या बाय घेऊन विचारणार तेव्हा ती कोणी जिवंत राहते. सगळ्यांनी हार गाठली तर मग अवघड होते. आजच करून कुणाला लग्नात गेलो, मला सकाळीच फोन आलता, आज आहेस का घरात? म्हटलं का? तर म्हटली लगीन आहे का? आज पण लग्नात कुठे गेलो तर पहिलं मला बघितलं पाहिजे ते म्हणते भात वाढायला की. लहान मुलापासून त्यांनी मला भात वाढतानाच बघितलं. बाहेर कोण आहे काय माहित नाही. कुणाचंही लग्न असले भात वाढायला मी आवडीनं हजर असतो. आणि आणखीन एक चांगला गुण माझ्यात आहे, मला जळण रचायला चांगलं जमत. स्मशानभूमीत पहिला फोन नातेवाईकांना झाल्यानंतर दुसरा फोन मलाच असतो. किती वाजले मी फक्त एवढंच विचारतो, बापू गेले हो गेले, अंदाजे वजन किती होतं? अंदाजे 70-75. मी तेवढीच लाकडं आणायला, म्हणजे अत्यंत कमी लाकडात व्यवस्थित पद्धतीने बॉडी जाळून आणि पटकन कवटी फुटून भावकी मोकळी. त्यामुळे मला लगेच ह्याला व्यवस्थित करतो. त्यामुळे व्यवस्थित मी ती काम असला मी कार्यकर्ता. चांगल्या कार्यक्रमाला मला कोण बोलवत नाही, कारण ते खरं बोलले की त्यांना त्रास होतो. परवा आमच्या गावात पाणी परिषद होती. पाणी परिषदेला त्यांनी पाटबंधारे खात्यातला क्लास 1 अधिकारी आणला होता मुंबईवरून, आणि त्याचा विषय होता दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन कसं असावं. मला विषय फार आवडला. म्हटलं चांगला विषय, आपण या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. नाही बोलवलं तरी श्रोता म्हणून गेलं पाहिजे. पण मी 1 तास आधी गेलो तर तेव्हा कुणीच नव्हतं. आणि एकानं मला बघितलं, बरं झालं आला, वक्ते गेस्ट हाऊसला उतरल्यात, तू तिकडे जा, त्यांना तेवढी सोबत. मला बरं वाटलं, म्हटलं वक्त्यांना भेटता येईल, ओळख होईल. म्हणून मी गेस्ट हाऊसला आलो तर ती वक्ता अधिकारी दाढी करत उभा होता बेसिनजवळ. बेसिनचा नळ 1.5 इंचांचा चालू होता आणि तो गालावर फेस लावत होता, असा क्रीम लावून. मी मागं थांबले, अर्धा तास झाला तरी त्याचं फेस चालूच आणि 1.5 इंचाचा नळ चालूच. आणि तिकडे टेबलावर ती पत्रिका होती कार्यक्रमाची, आणि त्या पत्रिकेत विषय पाण्याचं नियोजन कसं असावं. मनात म्हटलं दार लावून याचं नियोजन हा इथेच करावं. पण मी ते आवरलं आणि जवळजवळ 1.5 तासांनी ती दाढी संपली आणि मीच नळ बंद केल्यावरती थँक्यू म्हटला आणि त्याला मंडपात घेऊन आलो. त्यानं भाषण सुद्धा असं केलं की लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, पण माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. आणि मला त्याच्या अंगात पाणी किती आहे कळलं. नेमकं त्या दिवशी आभार मानणारा कार्यकर्ता गायब झाला. आणि मग मला म्हटले आभार आता तूच. आता म्हटली घावला त्याला सोडायला. जसं मी आभार मानायला उभा राहिलो तसं पहिल्यांदाच म्हटलं की अर्ध्या वाटीत सुद्धा दाढी करता येते. अर्धा तालुका भिजला असता एवढं पाणी याला दाढी करायला झालेलं, माझा जीव जळायला लागला. एवढं बोलूच तर चौघांनी मला डाईस सकट उचलून मारला आणि अजून काळा पडला. हल्ली चौकात जरी गेलो तर कोण म्हणते मी हिंदू, मी मराठा, मी महार, मी चांभार, मी मांग. प्रत्येक जातीनं अशी कट्टर झालेत, मी मुसलमान.
मी ख्रिश्चन, मी ह्याव मी त्याव, आणि मी मध्ये जाऊन म्हंटल मी भारतीय, तर लगेच मारते. म्हणजे हे नवीन का आलं तर मी म्हणते मी जुना आहे रे, तर तुम्ही नवीन आलाय, तर ते मारतात. मी अजून काढा म्हणजे हे आता काय भारतीय लावतच असतो, मारा किती मारायचं, पण भारतीय म्हणून जगणं किती काळाची गरज आहे.